बीड परळी राज्य महामार्गावरती या ठिकाणी परिस्थिती खूप भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर वरील परिसरातले काही छोटे छोटे तलाव जे आहेत ते फुटलेले आहेत अशी माहिती देखील उपस्थित आहे। आणि आता जर या तलावात वरच्या तलावाचं पाणी जर वाढत गेला, पावसाचा जोर जर वाढत गेला तर परळीचा मार्ग, परळीचा जो संपर्क आहे, परळी परिसरातील जे संपर्क आहे तो बीड जिल्ह्याशी एकंदरीत तुटणार आहे। एकंदरीत आपल्यासोबत हे शेतकरी आहेत, काय एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाकडे काय मागणी असणार? प्रशासनाकडे एकच मागणी आहे, तात्काळ तलाठी साहेबाला यांना अधिकाऱ्याला पंचनामे करायला हवा, तर स्वतः येऊन पाहणी करावा। एवढी नुकसान आहे की शेतकऱ्याची पुस्तक सोयी नाही, एवढी नदीच्या येऊन बघा स्वतः नदी काठाने बीड जिल्ह्याचा रस्ता सुद्धा पण होऊ शकतो, एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं। काय नुकसान झालेलं आहे आणि शासनाने काय मागणी काय असणार? शासनाकडे मदत द्यावा तात्काळ, शासनानं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं, बघावा। कष्ट करून पोट हे भरलेले आहेत छोटे मोठे शेतकरी, इथं पाणी वाहणे शक्यता आहे। काय एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे? पाहायला गेलं तर संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। जलमय म्हणजे काय भयानक परिस्थिती ओढावली आणि पुलाचं पण भविष्य धोक्यात आहे। कारण का हे परळी महामार्ग, मेन जी महामार्ग आहे हे परळी बीड, ती बंद होण्याच्या मार्गावर आणि आजूबाजूचं जर बघितलं तर भयानक शेतामध्ये पाणी शिरले, शेत खसू गेलेत। अशी परिस्थिती याआधी कधीच उद्भवली नव्हती अशी सुद्धा माहिती समोर पहिली वेळ इथले म्हणजे वरोध सांगतात की हे म्हणजे आणि का असं पाहिलंच नाही, इतकी परिस्थिती भयानक झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पाण्याचा जोर जर वाढत गेला तर संपर्क पूर्णपणे तुटू शकतो। आता तुम्ही पाहिलं तर ब्रिजच्या वरील सुद्धा पाणी यायला तयार आहे। एकंदरीत जर परिस्थिती भयानक होत गेली तर या ब्रिजला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आणि परिणामी बीड आणि परळीचा संपर्क तुटला जाईल। आणि आता जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील सर्वच परिसरामध्ये अतोनात पाऊस झालेला आहे, वरुणराजाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे। एकंदरीत सर्वच शेतकऱ्यांची अशी मागणी होत आहे की प्रशासनानं सरसकट पंचनामे करून त्यांना आर्थिक भरपाई द्यावी। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठं नुकसान झालेलं आहे, या नुकसानीतून शेतकऱ्यांना कुठेतरी बाहेर काढण्याचं काम प्रशासनाने करावे अशी मागणी होते। कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, बीड।